सारावा सर्व काळ, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. संतांच्या सहवासात गेलं की आपल्या चिंतनाची दिशा बदलते. संसाराचं चिंतन सुटतं, जे चिंता निर्माण करतं, आणि देवाचं चिंतन सुरू होतं. आणि देवाचं चिंतन करता करता सुद्धा चिंता जातील कधी, जेव्हा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होईल, अज्ञान जाईल, तेव्हा चिंता जातो. आणि संत काय करतात? देवाचीच प्राप्ती करून देतात. संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडला, म्हणून उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली म्हटले, गेली नाही म्हटलं. गेलेली परत येते, वारली म्हणजे आता गेली, आता परत येणार नाही. अशी चिंता दूर करण्याचं सामर्थ्य संतांच्या मध्ये असल्यामुळे ज्ञानोबा म्हणतात हे चेतन चिंतामणी. चिंतामणी जो असतो त्याला आपलं मन कळत नाही, तो जड आहे. हे जिवंत आहे, चेतन चिंतामणी आहे. मग भक्ताच्या जीवनामध्ये असलेलं कोणतंही संकट असेल ते संत दूर करतात. संतांना ते कळतं. चिंतामणीला कळेल का? चिंतामणी जवळ जावं लागतं, चिंतन करावं लागतं, मग तो दूर करतो. पण चिंतकाचा चिंतामणी ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी. ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले? चिंतकाचे चिंतामणी आहेत. चिंतकाचा चिंतामणी म्हणजे काय? जे चिंतक लोक आहेत, जे परमार्थाचं चिंतन करणारे लोक आहेत, देवाचं चिंतन करणारे लोक आहेत, त्यांच्या सगळ्या चिंता दूर करण्याकरता ज्ञानोबा इथं बसलेले आहेत. हैबत बाबांचं चरित्र आपण मागे पाहून आलोय. हैबत बाबा हे सैन्यामध्ये होते. महादजी शिंदे सरकारांच्याकडे ते नोकरीला होते. हैबत बाबा पवार त्यांचं नाव, आरफळकर. त्यांच्याकडे नोकरीला असताना काहीतरी भिल्ल लोकांचं बंड होतं, आदिवासी लोकांचं बंड होतं. सरकारांनी सांगितलं तुम्ही हे बंड मोडून काढा. सैन्यात असल्यामुळे काही सैन्याबरोबर घेतलं, त्यांनी ते बंड मोडून काढलं. आणि मोडल्यामुळे मग त्यांना सरकार प्रसन्न झाले त्यांच्यावर. त्यांना बक्षीस म्हणून त्यांनी हिरे, जड जवाहीर वगैरे सगळं दिलं. हैबत बाबांना सुट्टी पाहिजे होती म्हणून सुट्टीला निघाले. आता पूर्वीच्या काळी काही लोक यायचे. येत असताना रस्त्यामध्ये भिल्लांना राग होताच, आदिवासी लोकांना राग होता, आमचं बंड मोडून काढलं, आता आम्ही तुम्हाला मारल्याशिवाय राहत नाही म्हणून रस्त्यामध्येच अडवलं, लुटलं आणि भिल्लांनी त्यांना कैदेत ठेवलं. आणि मग म्हटले काही नाही, आता तिथं देवी होती, त्या देवीला दुसऱ्या दिवशी म्हणजे यांना बळी देऊन टाकायचं. हैबत बाबांनी ज्ञानोबारांचे भक्त होते. आता कोण सोडवलं मला या संकटातून? चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबारांचं चिंतन केलं. आणि ज्ञानोबारांचं चिंतन केल्यानंतर ज्ञानोबारांना त्यांची चिंता कळाली. आणि तो जो काही भिल्ल होता त्याला मुलगा झाला. आणि त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं हा बाबा आला आणि आपल्याला मुलगा झाला. इतके दिवस मुलगाच नव्हता, मुलीच होत होत्या. त्याचा पायगुण चांगला आहे, याला सोडून द्या. किंवा काही ठिकाणी असंही वर्णन आलं की ज्ञानोबा त्याच्या स्वप्नात गेले, तू जर याला सोडलं नाही तुझा मुलगा मरून जाईल. आणि मग त्याने सन्मानाने बाबांना सोडलं. बाबांना सोडल्यानंतर मग बाबा इथे सिद्धबाट बेटात येऊन राहिले. 12 वर्ष त्याने तप केलं, सिद्ध बेटातच राहायचे. ज्ञानोबाराय इथल्या काही मंडळींच्या स्वप्नात गेले, तो माझा भक्त आहे, त्याला माझ्या जवळ आला. आणि तेव्हापासून मग हैबत बाबा या ओढीत राहू लागला. चिंतकाचा. आता हे लौकिक चिंता दूर करणं, पुन्हा चिंता येणारच आहे, पण कायमची चिंता दूर करणं, परत चिंताच आली नाही पाहिजे अशा प्रकारची त्याच्यावर कृपा करणं, ज्ञान करणं, त्याचा उद्धार, ज्ञान प्राप्त करून देणं, त्याचा उद्धार करणं हे संतच करू शकतात. म्हणून चेतना चिंतामणी.
नुसते चेतना चिंतामणी म्हणतात का चिंतामणीचे गाव म्हणतात? गाव म्हटलंय. तर गाव का म्हटलं? तिकडे कल्पतरू होता म्हणून त्याला कल्पतरूचं उद्यान म्हटलं, आरव म्हटलं. आरव म्हणजे उद्यान, म्हणजे झाड असल्यामुळे उद्यान म्हटलं. आता हा चिंतामणी तसं पहिला दगड आहे. आता म्हणून ज्ञानोबारायांनी संतांचा जो समुदाय आहे, एक प्रकारे संतांचा हा समुदाय चिंतामणीचं एक प्रकारचं गावच आहे असं म्हणतात. गाव जे असतं त्या गावामध्ये अनेक घरं असतात. अनेक घरांचं म्हणून काय असतं? गाव असतं. आणि घर जे असतं तसं उन्हाळ्यापासून, हिवाळ्यापासून, थंडीपासून, पावसापासून मनुष्याचं काय करतं? रक्षण करतं. तसं संत सुद्धा आपलं रक्षण करतात, पालन करतात. अनेक विकारांच्या पासून रक्षण करतात, जन्म मरणापासून रक्षण करतात, आपलं पालन करतात संत. भक्ती देऊन, ज्ञान देऊन, वैराग्य देऊन. आणि असं हे प्रत्येक संत म्हणजे एक घर आहे. आणि असे सगळे संतांची मांडीवारी म्हणजे एक प्रकारचं काय आहे? गाव आहे. जसं गावात एखादा आश्रयाला गेला, घनदाट अरण्य असेल, त्याच्यात चोर लुटतात, अमुक होतं तमुक होतं, पांथस्थ असतो, प्रवास करत असतो. तसा जीव हा प्रवासी आहे. परंतु प्रवासामध्ये त्याला लुटणारे भरपूर आहेत, जंगलच भरपूर आहे, भवाटवी आहे, भवारण्य आहे. परंतु याच्यामध्ये जर सुटायचं असेल या भवाटवीतून तर गावात गेलं पाहिजे. ते कोणतं गाव आहे? ते विवेकाचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव, नाना अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, ते विवेकाचे गाव. गावाचा आश्रय केला त्या ज्याप्रमाणे मनुष्य सुखी होतो, तसं साधक जे आहेत त्या साधकांचा आश्रय आणि आश्रयासाठी असलेलं हे गाव संतांचं गाव. मग संतांच्या गावाला गेलं पाहिजे. चला आळंदीला जाऊ, जाशी तरी जाई संतांची गावा. विश्रांती गावाला जाशी तरी जायची संतांचे गाव. ते पूर्ण करा पहिलं. होयला विसावा म्हणा माझे. म्हणून संतांचे गाव आहे. गाव म्हणजे एक संत नाही तिथे. ज्ञानोबा आळंदी म्हणजे काय? संतांचं गाव आहे. 84 सिद्धांचा अनेक संत आहेत तिथे. ज्ञानेश्वर महाराज आहेत, स्वपन काका आहेत, मुक्ताबाई आहेत. किंवा जेव्हा ही तीर्थयात्रेला मंडळी गेली, तीर्थयात्रेला गेल्यानंतर यांचं गावच तयार व्हायचं ना तिथे. जिथे थांबले चेतना चिंतामणीचं गाव, कल्पतरूंचं उद्यान आहे. आणि चालतं बोलताय. ज्ञानोबारायांच्या बरोबर सगळी संत मांदियाळी होती. सगळे संत तीर्थयात्रेला गेले. संत तीर्थयात्रेला गेल्यानंतर ज्ञानोबाराय सांगतात, तुमच्या गावात हे संत आलेले आहेत सप्ताह करता, तुमच्या गावात दिंडी आलेली आहे, म्हणून असं म्हणू नका. काय म्हणतात, आता दिंडी यायची व आपण दुसऱ्या गावाला जाऊ. का पंगत करावी लागेल, तिकडे घाणच होईल, असं होईल तसं होईल. मग काय लोक तर पाहुण्याकडे जाऊन राहतात. असं करू नका. तुमच्या ज्ञानोबारांची पालखी आली म्हणजे काय आलं? कल्पतरूंचं उद्यान आलं तुमच्याकडे. चला कल्पतरूंचे आरोह. तुमच्या गावात पालखी आली नाही म्हणजे काय आलेलं आहे? चेतना चिंतामणीचं ते गावच वसवलेलं आहे. बघा तुम्ही, यावेळेस पालखी जाते एखाद्या गावाला, असं तुम्ही त्या गावात जाऊन बघा काय असतं तिथे. ओसाड रानावर त्या ठिकाणी पालखी विसावते, एखाद्या माळावर विसावते पालखी.
आणि तिथे लोक दर्शनाला येतात, लांबून लांबून येतात. पालखी एरवी जातात का तिथे? तिथे आल्यानंतर काय, तिथं काय दिसतं त्यांना? अहो, जागर चाललेलं असतं, कीर्तन चाललेलं असतं, हा रावट्यामध्ये, प्रत्येक रावट्यामध्ये भजन चाललेलं असतं. चेतना चिंतामणीचे गाव आहे ते, संतांची गावी, प्रेमाचा सुकार, अनेक प्रमाण आहेत तुकोबारांचे. ते गाव, तिथं एक गावच असतं, पण ते ज्ञानोबा म्हणतात हे सामान्य गाव नाहीये, चेतना चिंतामणीचे गाव. तुम्हाला आश्रय करायचा असेल तिथं जा. त्या गावात गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, कुठल्याही प्रकारची चिंता नाही. त्या गावात गेल्यानंतर काय तुम्हाला चिंता राहणार नाही. चिंता नाही गावी विष्णुदासाचे घोष जय जयकार सदा, नारायण घरी साठविले धन अवघीची वाहना तया पोटी. म्हणून तिथे तुम्हाला कुठली चिंता करण्याची गरज नाही. म्हणून असं जे संतांचं गाव आहे, चेतना चिंतामणीचे गाव म्हटलंय त्यांना. आणि चिंता तर दूर करतात, पण अचिंत्य असलेला जो परमात्मा आहे त्याला प्राप्त करून देतात. काय अचिंत्य चिंतामणी, हा श्लोकात आहे का? अचिंत्य चिंतामणी, हा श्लोकासाठी आहे का? बर, 18व्या अध्यायामध्ये जय जय देव निर्मळ त्याच्यात आले कुठं अचिंत्य चिंतामणी? बघा बरं, असा शब्द आला का कुठं? म्हणून संत जे आहेत ते चेतना चिंतामणीचे गाव आहेत. बर, ठीक आहे. अचिंत्य चिंतामणी सापडलं तर बघा, असं म्हटलंय, कल्पद्रुम कल्पितमेव सुते सा कामधुक कामितेव दोग्धी चिंतामणी चिंतितमेव दत्ते सताम हि संग्रह सकलं प्रसूते. हा हा की नोहे हे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी निर्विकल्पा लावणी कल्पत. श्लोकांचं आहे, श्लोकांचं वर्णन करताना आलंय. तिथे नाही ना जय जय देव निर्मळ त्याच्यात अचिंत्य चिंतामणी नाही आलं ना? असू द्या, काय हरकत नाही. आता बोलते जे अर्णव पियुषांचे, संतांचं जे बोलणं असतं ते कसं असतं? संतांचा एक एक गुण ज्ञानोबा सांगतात. कल्पतरू सांगून, कल्पतरूची बाग सांगून कोणता गुण सांगायचा आहे? सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. चिंतामणी कशा करता सांगितला? सर्व इच्छा पूर्ण करून तुमच्या इच्छा घालवणारे संत आहेत. सर्व चिंता दूर करून अचिंत्य असलेल्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देणारे संत आहेत, म्हणून चिंतामणी सांगितला. आणि हे सगळं ते कशाच्या द्वारे करतात? बोलण्याच्या द्वारे करतात. मग त्यांचं बोलणं कसं असतं? बोलते जे अर्णव पियुषाचे. आता ते पुढे जायचं मुख्य अमृताने. बोलते जे अर्णव पियुषाचे. संत कसं बोलतात? संतांचं बोलणं कसं असतं? संतांना उपमा कशी दिली? म्हटले बोलते जे अर्णव पियुषाचे. अर्णव कशाला म्हणतात? समुद्राला म्हणतात. पियुष कशाला म्हणतात? अमृताला म्हणतात. संत जे आहेत ते अमृताचा समुद्र आहे. संतांच्या मांडीला उपमा दिलेली आहे. पण अमृताचा समुद्र असेल तरी बोलणारा असतो का? पहिली समुद्राची उपमा दिली, पण नुसते समुद्राची दिली का? अमृताचा समुद्र. नुसताच अमृताचा समुद्र आहे का? बोलणारा अमृताचा समुद्र.
मग आता समुद्राची उपमा का दिली? मग अमृताचा समुद्राची का दिली? काहीतरी साधारण असेल की नाही? आणि मग बोलणारा अमृताचा समुद्र. पहिल्यांदा समुद्राची उपमा का दिली? अनेक ठिकाणी संतांना समुद्राची उपमा दिलेली आहे. समुद्रामध्ये आणि संतांच्या मध्ये काय काय साधर्म्य आहे? दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले, त्याच्यात एक समुद्र गुरु केलाय. काय बरं समुद्राला तुम्ही गुरु केलं? दत्तात्रय महाराज म्हणतात समुद्र जो आहे त्याच्यात बरेचसे गुण घेण्यासारखे आहेत. आपूर्यमानम मचल प्रतिष्ठम समुद्रमापम प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोते. एक पहिला गुण सांगितला. समुद्र कसा आहे म्हटले? जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होणे मिळत तरी अधिक नोहे ईषद मर्यादा न संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता सोसोनी जाती समजता मोन नवे पारता समुद्र जैसा. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी जयाची शोभू नाही बुद्धी न पोहता न बाधी अधृती तयाते. समुद्राचं उदाहरण का दिलं? समुद्रामध्ये अनेक नद्या येतात मिळतात, पण अशा नद्या आल्या तरी सुद्धा समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. तरी अधिक नो हे ईषद, थोडा सुद्धा जास्त होत नाही. बर, उन्हाळ्यामध्ये सगळ्या नद्या आटतात, मग आटून जातो का? आटूनही जात नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या तरी सुद्धा काय प्राप्ती रिद्धी सिद्धी शोभून आहे बुद्धी, त्याची बुद्धी कधी शोभत नाही. हे प्राप्त झालं ते प्राप्त झालं अनुकूल सगळं मिळालं तरी सुद्धा त्याला हर्ष होत नाही, आणि गेलं म्हणून त्याला काय होत नाही? दुःख होत नाही. वार्षी येईन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. त्याचा संतोष जो आहे तो उपचारावर अवलंबून नाही, आपला संतोष उपचारावर अवलंबून आहे. कोणी माळ घातली, हार घातला की फुलला, कोणी शिवाय दिला की लगेच निंदा मोठकी ऐके, म्हणजे हा उपचाराचा संतोष आहे. सागर जो आहे तो वारशाने ना सागर, तो मात्र नित्य परिपूर्ण असतो. पाऊस पडा का न पडा का तरी सुद्धा त्याप्रमाणे संत जे असतात ते नित्य तृप्त असतात, मर्यादा सोडत नाही, नित्य तृप्त असतात. आणखीन समुद्राचं उदाहरण दिले का कुठे? काय परत सांगा? महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरसे इष्टानिष्ट तैसे जयाच्या. तेच निरुपचार संतोष आहे किंवा समत्व, ते सांगायचं. संतांचा हा धर्म आहे. तसं संत जे आहेत ते सुद्धा समुद्रासारखे आहेत. मग समुद्र ज्ञानोबरांनी समुद्राची केवळ उपमा दिली का? नाही म्हटले. बोलते जे अर्णव पियुषाचे. कारण समुद्रामध्ये दोष पण आहे. कोणता दोष आहे समुद्रामध्ये? समुद्र व्यापक आहे, समुद्र गंभीर आहे, समुद्र दिसायलाही सुंदर दिसतो. पाणीच पाणी समुद्रामध्ये, अथांग सागर आहे, व्यापक आहे, गंभीर आहे. तसे संत सुद्धा गंभीर असतात, संत सुद्धा व्यापक असतात. पण समुद्रामध्ये एक दोष असा आहे की त्याचं एवढं जरी पाणी असलं तर त्या पाण्यामध्ये पिण्याच्या उपयोगाचं पाणी किती आहे? पाणी समुद्रातलं सगळं काय? खारट आहे, व्यापक आहे, त्या ठिकाणी भरपूर पाणी, धीर गंभीर सुद्धा आहे, पण जवळ गेलं तर खारटच बोलतो.
म्हणजे काय पाणी उपयोगाचं काय, त्याचा उपयोग कोणाला होत नाही. समुद्राचं एवढं पाणी जरी असलं तरी सुद्धा त्या पाण्याचा एखादा प्रांतस्थ असेल, त्याला जर तहान लागलेली असली तर त्या तहानेसाठी त्या समुद्राचा काही उपयोग होत नाही. समुद्रातलं पाणी काही उपयोगाचं नाही. सुभाषितकारांनी म्हटलं, किम खलु रत्नै रेतैः किम पुनः ब्राहितेन उपुषाते सलिलमपि यत्र तावक मरणम एव वदनम प्रयाती तृषितानाम. त्या ठिकाणी समुद्राच्या सगळी रत्न आहेत समुद्रामध्ये, समुद्र व्यापक आहे, त्याच्यात भरपूर पाणी आहे, परंतु एखादा जर मनुष्य तहानलेला असेल तर मरून जाईल तो, पण त्या समुद्राच्या पाण्याचा काय उपयोग नाही. उलट ते पाणी पिल्यानंतर लवकर मरेल. समुद्राच्या पाण्याचा उपयोग पिण्याकरता नाही. म्हणून समुद्रात हा दोष असल्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात, संत जे आहेत हे समुद्रासारखे आहेत, परंतु संत कशाचे समुद्र आहेत? बोलते जे अर्णव पियुषाचे, का पियुषांचे शाचे, बरं का, कारण अमृत एकच आहे. पियुषाचे अमृत, मी सुद्धा पियुषांचीच म्हणत होतो आतापर्यंत. मग कसं अर्थ कळल्याशिवाय त्याचं नेमकं काय म्हटलं पाहिजे कळत नाही. पियुषाचे, पियुष म्हणजेच अमृत. अमृत जे आहे त्या अमृताचे समुद्र आहेत. आता अमृत का म्हटलं? अमृताचे काय गुणधर्म आहेत, अमृत काय काय करतं, सगळ्या ज्ञानेश्वरीनुसार. अमृत काय काय करतं? पहिला अमृताचा गुण आहे, मृत ही जीवितल आहे अमृत सिद्धी. मेलेला मनुष्य असेल त्याला जिवंत करण्याची ताकद अमृतामध्ये आहे. मेलेला मनुष्य असेल त्याला अमृताचा त्या ठिकाणी लेश, असं पण वर्णन आहे, लेश अमृताचा लेशू दैवगुणे